श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, 20 मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन. या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे. कोणतीही सेवा नाही केली तर चालेल, परंतु स्वामींची ही सेवा आवर्जून करा. आपण कोणत्याही देवाला नमस्कार करताना किंवा पाया पडताना आपल्या मुखातून नकळत आपोआपच श्री स्वामी समर्थ येते. त्यावेळी समजून जा की आपली श्री स्वामी समर्थ महाराजांवरील श्रद्धा आणि विश्वास अधिक दृढ होत असून आपण हळूहळू स्वामीमय होत आहे. स्वामींचं नाम आपल्या मुखात नेहमी येत आहे. श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणात खूप ताकद आहे. कोणतीही आपण नाही सेवा केली तरी चालेल, फक्त श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप जर तुम्ही कंटिन्यू चालता बोलता काम करता, कधीही त्याला काही बंधन नाही, तो मंत्र तुम्ही कधीही जपू शकता. श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणात खूप ताकद आहे. खूप लोकांना मानसिक समाधान मिळत आहे आणि बऱ्याच लोकांना जे काही अडलेले प्रश्न होते ते त्यांचे मार्गी लागलेले आहे. लग्नाची समस्या असो किंवा चांगल्या नोकरीची समस्या असो, तसेच आजकाल जो बऱ्याच वेळा भेडसावणारा प्रश्न म्हणजे संततीची समस्या. ही संततीची समस्या देखील केवळ नामस्मरणाने खूप अनुभव येतात. संततीची समस्या ही मिटते केवळ नामस्मरणाने. आरोग्याची समस्या, व्यवसाय धंद्याची तुमची जर समस्या असेल, तसेच विशेषतः कर्जबाजारी, बरेच लोक हे कर्जबाजारी होतात, कर्जबाजाराची देखील समस्या, अशा प्रकारच्या अनेक समस्येमधून आपण बाहेर पडू शकतो केवळ श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जपाने. प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचं अखंड नामस्मरण करून अनुभव घ्यायचा आहे आणि आपल्या स्वामींच्या प्रकट दिना दिवशी तर नक्कीच श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप हा अवश्य करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणाबरोबरच तुमचं जे काही मेहनत आहे, जी काही तुमची धडपड आहे ती अखंड चालू ठेवायची आहे. कारण जी व्यक्ती मेहनत, दानधर्म, सत्कर्म आणि परोपकार करते, स्वामी महाराज त्या व्यक्तीच्या ज्या काही घरातील समस्या असतील, अडचणी असतील, प्रश्न असतील, ते मार्गी लागतात. करोडो लोकांना या स्वामी समर्थांच्या मंत्राचा, जपाचा अनुभव आलेला आहे. गुरु म्हणजे एक अशीच कृपा असते जी केवळ काही भाग्यवान लोकांना आणि सत्पात्री शिष्यांनाच लाभते. मग काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली समजत नाही. म्हणजेच गुरुकृपेचा म्हणजे गुरु कुबेराचा अक्षय खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊ शकत नाही. गुरु म्हणजे एक प्रसाद आहे आणि आपल्या स्वामींचा प्रकट दिन हा 20 तारखेला आहे. तर या दिवशी तुम्ही जर आजूबाजूला स्वामींचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी अवश्य जाऊ शकता. नसेल स्वामींचं मंदिर तर गुरुदत्ताचं मंदिर असणार आहे आणि त्या ठिकाणी देखील तुम्ही जाऊ शकता. कारण स्वामी समर्थ म्हणजेच गुरुदत्ताचं रूप आहे. आणि यावेळेस तुम्हाला केवळ 5 केळी घेऊन जायचे आहेत स्वामींच्या मंदिरात. गुरुदत्ताच्या मंदिरात कुठेही तुम्ही त्या अर्पण करू शकता. यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. त्या ठिकाणी बसून तुम्ही नामस्मरण करा, स्वामींचं आठवण करा. स्वामी हे मनाचे मयाळू, कृपाळू, स्नेहाळू आहेत आणि ते तुमचे प्रश्न नक्कीच मार्गी लावणार आहेत. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशा पद्धतीने कोणतीही सेवा नाही केली तरी चालेल, पण केवळ अखंड नामस्मरण तुम्ही अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.